झेंड्याला प्रश्न पडला असेल, झेंड्याला टेन्शन आलं असेल, हे पुढं झेंडावंदन करताना पैसे घेतील का काय, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा सगळ्यांना. आता घोषणा देताना तुम्ही बघितलंच असाल, पण जेव्हा जेव्हा मी महाराष्ट्रातल्या अशा लहान मुलांना 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, जेव्हा जेव्हा मी असं घोषणा देताना बघतो ना, थोडी कीव येते, जरा वाईट वाटतं. कारण ती ही छोटी छोटी मुलं जेव्हा पुढे मोठी होतील, ती ती त्यांच्या पुढच्या पिढीला काय आदर्श सांगणार आहेत, हा मला पडलेला एक खूप मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न मला का पडलाय तुम्हाला सांगतो. त्या मुलांचं एवढं वाईट का वाटतं. आत्ताची अशी परिस्थिती आहे, माणसाकडे नोकऱ्या असून सुद्धा, कामधंदे असून सुद्धा महाराष्ट्रातला माणूस मतदान करताना विकला जातोय. म्हणजे हे आपल्या शरीराची, अस्तित्वाची महाराष्ट्रातल्या माणसाने किंमत एकदम झिरो करून टाकली. झिरो म्हणजे काय किंमतच नाही. 1000 असू दे, 1500 असू दे, 5000 असू दे, 10,000, मतदान आले की स्वतःला विकून टाकायची लगेच. मग आता जे संकट आहे ना, आता कसल्या पण केमिकलच्या कंपन्या येत आहेत. नागरिकांचा विचार हो न हो, त्यांच्या हिताचा असो ना असो, केमिकलच्या कंपन्या ते ह्यामुळेच येत आहेत की आपण मतदान करताना अजिबात कसला विचार करत नाही, अजिबात. त्यामुळे मग ह्या जे आता 15 ऑगस्टला, 26 जानेवारीची ही मुलं घोषणा करतात ना, ते घोषणा करतोय आपण नक्की, झेंडावंदन आपण नक्की करतोय, पण त्या झेंड्यालाच प्रश्न पडला असेल. आज आपण मतदान करताना पैसे घेऊन मतदान करतोय, उद्या झेंड्याला असा प्रश्न पडला असेल, उद्या माझा झेंडावंदन करताना यांनी पैसे नाही घेतलं म्हणजे झालं. झेंड्याला प्रश्न पडला असेल, झेंड्याला टेन्शन आलं असेल, हे पुढं झेंडावंदन करताना पैसे घेतील का काय, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली.